आलमपना। वो राम सिंह सिवा की फौज को दक्खन से यहां आने की इजाजत हम नहीं देंगे। मगर आलमपना, शिवाजी राजे अपनी फौज के साथ काबुल की मुहिम पर जाना चाहते हैं। राम सिंह वो सिवा कुछ भी चाहता हो, यहां वही होगा जो हम चाहते हैं। अपनी दखनी फौज को यहां बुलाकर वो कोई नई चाल चल रहा है। और वैसे भी यहां आगरे में पहले से मुगलों की फौज बड़ी तादाद में तैनात है। ऊपर से ये सिवा की फौज, उनकी तनख्वाह, उनके खर्चे, ये सब मुगल सल्तनत क्यों उठाए? और हुजूर, सिवा और उसकी फौज की खातिरदारी में ही सियासत की फिजूल खर्ची हो रही है। और वैसे भी सिवा को काबुल की मुहिम पे भेज के न सल्तनत का कोई फायदा होगा न मां बदौलत का। और इसीलिए हम सोच रहे हैं कि तुम्हें और सिवा को काबुल की मुहिम पे भेजने का हमारा फैसला हम खारिज करें। क्यों कुंवर राम सिंह, अब तो हुजूर के फैसले से काफी खुश नजर आ रहे हैं। जी वजीर सल्तनत, हम बेहद खुश हैं। काबुल मुहिम पर जाना मतलब सजा होवे है। लेकिन हमारे जहन में एक सवाल आए है। कौन सा सवाल? यही, अगर आलमपना शिवाजी राजे को काबुल ना भेजना चाहते तो आखिर उनके दिलो दिमाग में चल क्या रहा है? कुंवर राम सिंह, आप कितने बरसों से हुजूर को जानते हैं, लेकिन उनको अब तक समझ नहीं पाए। उनके दिलो दिमाग में क्या चल रहा है ये तो सिर्फ खुदा या फिर खुद खाविंद ही जानते हैं। हमारी तुम्हारी क्या मजाल। आप तो बस जश्न मनाइए, खुशियां मनाइए। आऊसाहेब म्हणावं तरी काय त्या औरंग्याच्या वागण्याला? राजेंची मराठी फौज आग्र्यास बोलवण्याची अर्जी त्याने धुडकावून लावली। राजेंचा मनसुबा उधळून लावला त्याने। लय बदमाश आहे ती औरंग्या। त्यासनी भ्या वाटलं असेल आपल्या मराठी फौजेचं। दुसरं काय, डरपोक लेखाचं। अहो तानाजीराव, आपली फौज जर आग्र्यास गेली असती तर राजेंना काहीतरी हालचाल करणं शक्य होतं, परंतु आता कशाचं काय? औरंगजेब राजेंची फौज बोलावून घेईल याची आम्हास खात्री नव्हतीच, परंतु तरीही वाटलं होतं त्याची मती फिरली तर, त्याने फौज बोलावली तर। अगदी बरोबर आहे आऊसाहेब, हा औरंगजेब म्हणजे एक अजबच रसायन आहे। अत्यंत खुनशी आणि बुद्धिबळातल्या उंटाप्रमाणे तिरक्या चाली चालणारा। रंग बदलणारा सरडा आहे तो। क्षणात असा तर क्षणात तसा। त्याच्या मनाचा थांग लागणं म्हणजे समुद्राचा तळ शोधण्यासारखं आहे। बोलतो एक, करतो दुसरं आणि मनात मनसुबा तिसराच। परंतु आऊसाहेब, तो क्रूर कर्मा औरंगजेब पुन्हा राजेंना स्वराज्यात पाठवेल? आपला काय काय असं आहे? अपेक्षा तर तीच आहे, परंतु त्या औरंगजेबाच्या मनात काय चाललंय हे सांगणं महाकठीण। रावसाहेब, एक गोष्ट बेस झाली बघा, का राजांना आता काबूलच्या मोहिमेवर जावं लागणार नाही। दुःखात सुख। अगदी खरं बोललात तानाजीराव। आपली फौज येऊ दिली नाही हे जरी दुःख असलं तरी आता राजेंना तिकडे ओसाड रेताड भूमीत जावं लागणार नाही, हा केवढा मोठा दिलासा। आऊसाहेब, कसला विचार करतात आपण? या क्षणी राजे काय विचार करत असतील याचा विचार आम्ही करत आहोत। क्षमा गणनी राजा जी। घनी क्षमा कुंवर जी, आज बड़े खुश लग रहे हैं आप। कौन बात?
आज हमें घणो खुशी हुई है राजा जी। इतनी खुशी आज तक हमें कभी नसीब नहीं हुई। बादशाह सलामत ने काबुल मुहिम रोक दी। अब हमें काबुल मुहिम पर रवाना नहीं होना होगा। काय? जी राजा जी, काबुल मुहिम यानी मौत का शिकंजा। वहां से वापस आना मतलब उम्मीद छोड़ देना। एक तो वहां की आबो हवा में रास नहीं आती, ऊपर से वहां पनपने वाली अलग अलग बीमारियां, हर रोज की जंग, हम बेजार हो जाते राजा जी। इसलिए हम बेहद खुश हैं। आज हमें सुकून की नींद नसीब होगी। कुंवरजी, आम्ही तुमच्या खुशीत शामिल आहोत, परंतु आमच्यासाठी आता काबूल मोहीम नाही तर मग पुढे काय? आम्हाला वाटलं होतं या काबूल मोहिमेच्या निमित्तानं आमच्या मनगटातल्या अदृश्य बेड्या जाऊन आमच्या हाती पुन्हा तळपती समशेर येईल। आमचं फुसलंही तप्त रक्त उफाळून आलं होतं, परंतु आमच्या नशिबी आता पुन्हा हेच पहारे, नजर कैद। कुंवरजी, आता तरी तुमच्या बादशहांना सांगा, आम्हाला आमच्या मुलखात दख्खने जाऊ द्या। हमें भी ऐसे लागे है राजा जी कि आपको अपने मुल्क वापस जाने की अनुमति मिले। इसी सिलसिले में हमने आज बादशाह सलामत से बात करने की कोशिश की, लेकिन उन्होंने कुछ नहीं कहा। मुलाकात बर्खास्त कर चल दिए। लेकिन आप फिक्र ना करें राजा जी, हम जल्द से जल्द उनसे बात करने की कोशिश करेंगे। तब तक आपको इल्तिजा है कि आप थोड़ा सब्र रखिए। काबुल की मुसीबत तो टल गई, अब बस दूसरी आफत ना आए। बादशाह सलामत के मिजाज देख हम आपको, कुंवर शंभू राजे को और आपके लोगों को वापस दक्कन भेजने की सिफारिश करेंगे। तब तक आप शांत रहेंगे तो बेहतर होगा। यही विनती है आपसे राजा जी। ठीक आहे कुंवरजी, आम्ही त्या वक्ताची वाट पाहू। बम बम बोले, संभल जा भोले। बम बम बोले, बम बम बोले, संभल जा भोले। बम बम बोले। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। साधू महाराज, आम्हास काही विचारायचे आहे। विचारा ना। राम मंदिरात राम आणि सीता, कृष्ण मंदिरात राधा कृष्ण अशा मूर्ती असतात, मग शंकराच्या मंदिरात शंकर पार्वतीची मूर्ती आम्ही कधीच पाहिली नाही, असे का? अहो, माता पार्वती ही विरहिणी, अनेक वर्ष तपश्चर्या करून व्रतवैकल्ये करून त्यांनी जो पती मिळवला तो वैरागी निघाला। मातेला सोडून हिमालयात तपश्चर्येसाठी निघून गेला। पण तो शिव हिमालयात तपश्चर्या करीत होता आणि आमचा शिव आग्र्यात स्वराज्यासाठी तपश्चर्या करीत आहे। मातोश्री, शतायुषी भव, दीर्घायुषी भव। परमेश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करील, तुम्हाला सुख समृद्धी मिळेल, सर्व काही भलं होईल। महाराज, आता मनी फक्त एकच कामना आहे, ती म्हणजे राजेंचं सुखरूप परत येणं। राजे नसता उदंड आयुष्य काय कामाचं? त्यापेक्षा तुम्ही राजेंनाच दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्यावा। राजेंच्या खुशालीतच आमचं समाधान। सर्व सुखरूप होईल, काळजी नसावी।
लाहौल विला कुव्वत। आला हजरत ने सिवा पर सौंपी हुई काबुल की मुहिम खारिज कर दी। इस बात का हमें बेहद अफसोस हो रहा है। आला हजरत पे गुस्सा आ रहा है। अगर वो सिवा काबुल जाता तो वहां कुत्ते की मौत मरता। और फिर इस खूबसूरत अंगूठी में नगीना जड़वाने का हमारा ख्वाब पूरा होता। लेकिन सब मिट्टी में मिल गया, सब मिट्टी में मिल गया। आलम पना ने अपना ये फैसला बदलकर हमारे साथ नाइंसाफी की है। आपको क्या लगता है वजीर सल्तनत? हरगिज नहीं आपा हुजूर। आलम पना हर फैसला बड़ी सूझबूझ से करते हैं। उनके जैसा सूझबूझ वाला सियासतगार, हुकूमत पना इस पूरे ही सरजमी पर न कभी हुआ था ना ही कभी होगा। इसलिए हिंदुस्तान की सारी रियाया उन्हें एक जिंदा पीर मानती है। बेशक हम उनकी आपा हैं और इस बात का हमें फक्र है। लेकिन इस बार काबुल की मुहिम खारिज कर भाईजान ने बहुत बड़ी गलती की है। आला हजरत कभी कोई गलती कर ही नहीं सकते। शायद आलिजा की इसके पीछे भी कोई गहरी चाल होगी। जितना हम बादशाह सलामत को पहचानते हैं, जितना हम उनके सियासती दाव पेचों से वाकिफ हैं, उतना कोई नहीं। माफी आपा हुजूर, शायद आप भी नहीं। अगर सिवा की काबुल जाने की मुहिम का फैसला बदला है तो यह भी हो सकता है कि उन्हें खुद अपने पाक हाथों से उस नामाकुल सिवा का कत्ल करना हो। आमीन। ये बात तो हमने सोची ही नहीं थी। भगवान भला करेगा बच्चा, सभी मनोकामना पूरी होगी, सभी दुखों से आजादी मिलेगी। आम्हाला आशीर्वाद द्या साधू बाबा। साधू बाबा, आम्हासनी बी आशीर्वाद द्या. नाही, समद्या सिद्ध्या उगत आहेत म्हणायच्या. मनकवडा आहे सा नव. हिमालय से आए हैं हम पर शक मत करना बच्चा। चलिए उस तरफ, फुर्सत से बताते हैं। चलिए। धाकलं धनी, बादशाहनं राजासनी काबूलला नाही धाडलं तेच बेस झालं. कारण असं ऐकलंय ते बादशाह त्याच्या शत्रूला आणि विरोधातल्या माणसाला तिकडे पाठवतो आणि कत्तल करतो. म्हणजे संकट टळलेलं दिसतंय. नाही धाकलं धनी, दुसरं संकट घोंगावतंय. आमीन खानच्या घरच्या सेवकानं मला सांगितलं. तो म्हणत होता का कोणासनी कानोकान खबर न लागताच राजांना नजर कैदेतच मारणार. बादशाहनं काहीतरी नवीन कारस्थान करायला सुरुवात बी केली आहे. धाकलं धनी, आपल्याला काही करून आपल्या मुलकात जावं लागेल. आता दख्खन जवळ करण्यापरीस दुसरा पर्याय नाही. म्हणजे आता दख्खन मध्ये परतण्याची घाई करायला हवी. राजासनी विचारा, आमच्यासाठी अजून काय हुकूम आहे. ठीक आहे, आता आपण लवकरच भेटू. आऊसाहेब, आज आम्ही पुतळा मातोश्रींसोबत देवळात जाऊन दानधर्म केला. फार बरे वाटले, मनी समाधान झाले. शाब्बास येसूबाई. साधू फकीर ह्याच दानधर्म करावा. त्यानं पुण्य लाभतं आणि चित्त शांत राहतं. परंतु आऊसाहेब, संन्यासी म्हणजे कोण हो? जो सर्व सुख सोडून, प्रपंच सोडून केवळ परमेश्वराच्या नामस्मरणात रंगून जातो, त्या संन्यासी म्हणतात. आऊसाहेब, पीर म्हणजे ही संन्यासीच ना?
आम्ही तर ऐकले आहे की औरंगजेबास सर्व लोक जिंदा पीर म्हणून ओळखतात, परंतु त्याने तर कशाचाच त्याग केला नाही. मग त्याला पीर बरे का म्हणावे? जिंदा पीर हे औरंगजेबानं स्वतः दिलेलं नाव आहे. असं मी संन्यासी म्हणून कोणी संन्यासी होत नसतं. हा औरंगजेब स्वतःस आणि अलम दुनियेस फसवत आहे आणि आपलं भांडण त्याच्या विरोधातच आहे. त्याच्या कपटी कुटील स्वभावाविरुद्ध आपलं भांडण आहे. पण आऊसाहेब, आपण कसे भांडणार, कसे झगडणार आपण? त्यासाठी तर आमचे आबासाहेब हवेत ना. आणि आबासाहेब तर औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेत. येसुबाई, पाण्याच्या प्रवाहास किंवा वादळी वाऱ्यास कोणी कोंडून ठेवू शकतं का? जरी कुणी तसा प्रयत्न केला तरी ते वादळ आणि ते पाणी वेढा फोडून दुप्पट ताकदीनिशी बाहेर पडतं. तसंच जेव्हा जेव्हा अलम दुनियेस असं वाटलं की आता राजे अडकले, तेव्हा तेव्हा राजे सुटून परत आले आहेत. म्हणजे आऊसाहेब? म्हणजे अफजल खानाची मगरमिठी असो की सिद्धीचा वेढा, शाहिस्त खानाचा हल्ला असो किंवा आणखी कुठलीही मोहीम, राजे आणि स्वराज्य सही सलामत सुटले आहेत. नुसते सुटले नाहीत, तर प्रत्येक वेळी शत्रूस नेस्तनाबूत करून त्यास धूळ चारली आहे आणि भगव्याचा डंका दशदिशात वाजवला आहे. ह्यावेळीही तसंच होईल येसुबाई. औरंगजेब आणि त्याची मुघल सत्ता नेस्तनाबूत होती. आबासाहेब, बादशाह खूपच शातीर आणि चिवट मनसुबाचा आहे. तो आपले सगळेच डाव प्रतिडाव उधळून लावतोय. त्या सैतानास नेस्तनाबूत करण्यासाठी आपल्याला नवीन खेळ खेळावा लागेल, नवीन डाव आखावा लागेल. अलबत शंभूराजे बादशाह केवळ शातीर नाही, तर तो धूर्त राजकारणी आणि पाताळ यंत्री आहे. कपट आणि क्रौर्याची परिसीमा म्हणजे औरंगजेब. तो सहजासहजी मात खाणाऱ्यातला नाही. रास्त आहे. बादशाह अत्यंत खुंशी आणि जहरीला आहे. तो आपली एकही अर्जी मान्य करत नाही. सगळ्या अर्ज्या तो हुडकावून लावतो, खारिज करतो. शंभूराजे कारण अगदी स्पष्ट आहे. आपण पातशाह्यांच्या नाकावर टिच्चून स्वत्व अबाधित ठेवून 350 वर्षांची गुलामगिरी झुगारून न्यायाचं, धर्माचं, लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केलंय. आणि म्हणूनच आपलं स्वराज्य बादशहाच्या नजरेत सलतं, खुपतं. आपलं स्वराज्य समूळ नष्ट करण्याचा मनसुबा बादशाह आखून आहे. पण त्याचबरोबर तो चलाख आहे. रयतेच्या मनात त्याची प्रतिमा स्वच्छ राहावी म्हणून तो वेळ काढूपणा करतोय. त्याला पुरतं ठाऊक आहे की जनता सर्व काही लवकर विसरून जाते. भर दरबारात त्याची खिल्लत उडवल्यामुळे आपल्या मागे उभे राहिलेले त्याचे विरोधक सुद्धा ही घटना विसरून जातील असा त्याचा अंदाज आहे. आणि म्हणून त्याला वेळ काढूपणा करायचा आहे. आणि आपल्यालाही वेळ हवाच आहे इथून निसटून जाण्यासाठी. पण मग आबासाहेब, आता आपण काय करणार? पुढची काय योजना? शंभूराजे, आता आम्ही आजारी पडणार.